माझा गुडघा आणि मणक्याचा त्रास होता मला. आणि ताई तुम्हाला वाटत होतं का नाही हे कुठं व्यायाम करून आणि असल्या पावडर खाऊन काय कुठं होत असतं का? वाटत होतं का नाही आधी? हो, वाटत होतं खरं तसं. आहे ना? मी तुम्हाला ओळखलं होतं पहिल्याच दिवशी की ताईंचा विश्वास नाही आहे, ताई उगाच आले नाही बाबा ना 2-3 दिवस करून आपलं काय होतंय. ये ऐसी चीज है ना, ऐसी चीज है, शक्कर आप छोड़ सकते हो, दारू आप छोड़ सकते हो, आपकी जो गलत आदत है आप छोड़ सकते हो, लेकिन एक्सरसाइज नहीं छोड़ सकते. क्यों? क्योंकि आपको हेल्दी बनाने में आपका शरीर डिमांड करेगा. आपको शरीर तुमचं शरीर मागेल, नाही नाही सुरेखा व्यायाम कर, नाहीतर काय खरं नाही म्हणते का शरीर. हो. वा ताई, तुम्ही या फॅमिलीमध्ये आलात, टिकून राहिलात. जे टिकून राहतात ना, एखादं झाड जर आपण लावलं आणि रोज त्याला आपण उपटून बघितलं किती मोठं झालंय, कधी फळ लागेल, तर तुम्हाला फायदा होईल त्याचा. नाही. झाडाचा फायदा कधी होतो, जर लवकर फळ देणार असेल तर आपण त्याचं फळ खाऊ शकतो. आपली मुलं, आपली नातवंड हे फळ देतात आणि ते फळ खाल्ल्यानंतर आपलं नाव निघतं की आमच्या आजोबांनी, आमच्या आजीनी, आमच्या चुलतीनी, काकीने हे झाड लावलं होतं आणि त्याचे आंबे आम्ही आता खातोय. बरोबर का ताई? हो. तसं आपलं शरीर आहे ना, तुम्हाला खूप दिवस रोज व्यायाम करावा लागतो चांगलं राहण्यासाठी. आणि तुम्ही ही फॅमिली सोडून जर गेलात ना, परत सुरेखाताई होणार मोठ्याच्या मोठ्या. सुरेखाताईला बसायला बी येणार नाही, उठायला बी येणार नाही. का तर तुम्ही तुमच्या चुकीच्या पद्धती परत चालू करणार, परत चहा आणि कपन येणार घरामध्ये. येणार का नाही? हो. हा, तर चांगल्या सवयी ताई तुम्ही हे जे पैसे आहेत ना आपल्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटसाठी करा. या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटसाठी करा. तुम्ही लोकांना पहा, हॉस्पिटलमध्ये जाऊन चक्कर मारा, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चक्कर मारा. आणि जे बाहेर लोक बसलेत ना, पेशंट ऍडमिट करायला, त्याचा आज ना उद्या काय डॉक्टरने सांगितलेलं खरं नाही, त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही भेटा की पैशाला काय व्हॅल्यू आहे, पैशाला काय किंमत आहे. तेच तुम्हाला समजेल की शरीर जे आहे ना, भगवंताने एकदाच दिलेलं नाही. शरीरासाठी आपण काय करू शकतो? आपण काहीच करत नाही. शरीरासाठी काहीच करत नाही. आपण काहीच बघत नाही शरीराला, काय नाही. फक्त आरशामध्ये जातो, विंचरतो, पाउडर बिडर लावतो, लेकिन शरीर के लिए आप क्या कुछ नहीं करते भाई. इन्वेस्टमेंट करना है तो शरीर के ऊपर करो. SIP आपको नहीं आएगी, FD बैंक की आपको फायदे में नहीं आएगी. आपके बच्चे उसको उड़ाएंगे, उनको पता नहीं चलेगा कि मेरे माँ ने कितना कष्ट करके मेहनत करके वो पैसा बैंक में रखा था. वो बच्चे चुटकी में पैसा खरीद देंगे. सही है गलत है? काय करतो आपण शरीरासाठी? काहीच करत नाही. शरीर इतकं सुंदर आहे ना, हे शरीर सुंदर आणि प्रत्येक व्यक्ती वेगळा बनवलेला आहे भगवंताने. आहेत का तुमच्यासारखं कोण दिसणार आहे का? माझ्यासारखं कोण दिसणार आहे? कोणच नाही. का तर भगवंताने ना प्रत्येक व्यक्ती वेगळा बनवलेला आहे. हा व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती तुम्ही आहे. आणि तुम्हाला भगवंताने सांगितले जा आणि चांगलं जग, चांगलं खा, चांगलं राहा. हे पैसे मी बघत नाही, तुझं फक्त शरीर बघतो. आणि शरीराची किंमत आहे ना, हॉस्पिटल मधल्या गेलेल्या लोकांना विचारा. ज्याला मस्ती आलेली असेल, ज्याला माज असायला असेल पैशाचा, सगळ्या गोष्टीचा ना, त्या व्यक्तीने एकच चक्कर मारा हॉस्पिटलमध्ये, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांना विचारा आजपर्यंत किती पैसे गेले, पैसे कुठून उपलब्ध केलेले आहेत. जमिनी विकून, सोनं विकून, काही विकून. घराची महिला सुद्धा म्हणते घेऊन जावा सोनं माझं, मला काय कामायचं आहे, मुझे कुछ क्या करना नहीं है, मेरे घर वाले अच्छे रहेंगे तो मैं अच्छी रहूंगी. ये घर वाले बोलते हैं सोने की कीमत जीरो होती है, गाड़ी की कीमत झोरी होती है, जमीन की कीमत जीरो होती है. कौन सी भी चीज हो घर में वो जीरो हो जाता है. कब? जब आपका शरीर बीमार पड़ता है ना, तब जीरो होता है. नहीं तो उसकी कीमत बहुत होती है. हातात अंगठ्या, गळ्यातला किटन, कानात ये कुछ फायदा नहीं है भाई. 5,500 के ले लो, 10,000 के ले लो, 50,000 के ले लो, लेकिन शरीर आपका क्या महसूस करता है वो मैटर करता है. आपका शरीर कैसा है ना वो मैटर करता है. पैसा आपका मैटर नहीं करता. पैसे वाले तो बहुत लोग हैं, लेकिन वो जिंदगी जीने के लिए नहीं आते हैं, जिंदगी काटने के लिए आते हैं. उनकी मर्सिडीज बेंज है ना हॉस्पिटल में जाने के लिए है. बरोबर का सुरेखा? मी म्हणतो खरं आहे का खोटं आहे? मी तुमच्या घरी आलो, तुम्हाला मार्गदर्शन केलं, तुमच्या घरी दवाखान्याचे डॉक्टर आले होते का कधी विचारायला? नाही. मेडिकल वाला आले होते का कधी विचारायला तुम्ही गोळ्या जिथनं आणता तिथनं? बरं आहे का सुरेखा ताईंना? नाही. म्हणून हे काम वेगळं आहे आणि म्हणून इथं एवढी लोक येतात आणि पहाटे उठतात.